गुड इव्हनिंग सर्वांना. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि आजचा विषय जो आहे थोडासा वेगळा आहे. जो घरेलू हिंसाचार होतो, डोमेस्टिक व्हायलन्स आपण म्हणू, त्याच्याबद्दल एक कायदा आहे. आणि आपल्याला बायकांना माहीतच नसतं की असे जे घरेलू छोटे छोटे हिंसाचार गुन्हे आपल्या विरुद्ध होतात. कधीकधी नवरा मारतो आणि हे बरोबर नाही आहे हे आपल्याला माहीत असतं, पण कुठल्या कायद्याखाली आणि काय सेक्शन्स आणि काय त्याची पनिशमेंट असेल हे आज आपण जाणून घेऊया. तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा 2005मध्ये आलेला आहे. तर डोमेस्टिक व्हायलन्स जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया की डोमेस्टिक रिलेशनशिप्स काय असतात. घरेलू संबंध म्हणजे डोमेस्टिक रिलेशनशिप तिथे फॉर्म होतात जिथे एखादं मॅरेज झालेलं असेल, फॅमिली असेल किंवा कोणी नातेवाईक असतील, तर या सर्वांमध्ये एक डोमेस्टिक रिलेशनशिप असतं असं आपण म्हणूया. आणि आता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काय म्हणजे काय आपण बघू. तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये त्यांनी हे जे घरेलू हिंसाचार आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आहे 3 पार्टमध्ये टाकलेला आहे. तर पहिला पार्ट आहे फिजिकल अब्यूज. फिजिकल अब्यूजमध्ये आपण बघतो की जिथे एखादी शारीरिक इजा असेल किंवा मग मारहाण खूप झाल्यामुळे खूपच शरीराला त्रास होत असेल किंवा काही ज्यामध्ये शारीरिक इजा जर हजबंडने वाईफला केली तर ते फिजिकल अब्यूजमध्ये येतं. या शारीरिक अब्यूजमध्ये किंवा शारीरिक हिंसेमध्ये बॉडीली पेन असू शकतं किंवा कुठल्याही प्रकारचं जे मार असेल काही झालं असेल तर ते फिजिकल अब्यूजमध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शुअल अब्यूज. तर डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यामध्ये सेक्शुअल अब्यूजलासुद्धा त्यांनी घेतलेलं आहे की सेक्शुअल अब्यूज म्हणजे कसं की सेक्शुअल ऑफेन्सेस जसं की जबरदस्ती, जरी लग्न झाले असेल तर आपण एक मॅरिटल रेपची कन्सेप्ट आत्ता डेव्हलप्ड होते आहे. तर ते आणि अजूनही बरेचसे शारीरिक गुन्हे आहेत जसं की केलं जातं, तर ते पण सुद्धा सेक्शुअल अब्यूजमध्ये येऊ शकतात. अजून एक तिसरा प्रकार आहे वर्बल अब्यूज. वर्बल इमोशनल हे एक आहे, म्हणजे शाब्दिक बोलण्यांमधून किंवा कृतीमधून किंवा एखाद्या लिखाणामधून असं काही करणं की ज्यामुळे स्त्रीला तिला खूपच विचित्र वाटेल आणि तिला ते व्हायलन्स फील होईल. तसे हे 3 प्रकारामध्ये त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्स असं विभागलेलं आहे. फिजिकल, सेक्शुअल आणि वर्बलमध्ये. तर या कायद्यामध्ये त्यांनी एक इन्फॉर्मेशन ऑफिसर एक जी संकल्पना आली आहे. आणि जो कोणी ही इन्फॉर्मेशन, समजा एखाद्या वेळेस जी घरेलू हिंसा होते, सेक्शन 4मध्ये असं लिहिलं आहे की इन्फॉर्मेशन ऑफिसरला जो कोणी व्यक्ती, तर एखाद्या घरामध्ये हिंसा होते पण ती स्त्री बोलत नाही किंवा ती सांगू शकत नाही, तर अशा वेळेस जर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी किंवा कोणीही जी व्यक्ती तिची मैत्रीण असेल, कोणी फ्रेंड असेल, तर यांनी ही हिंसा झालेली बघितली आणि यांनी हा रिपोर्ट जर इन्फॉर्मेशन ऑफिसरला दिला, तर ज्या व्यक्तीने ही इन्फॉर्मेशन दिली आहे तिचं नाव गुपित ठेवण्यात येईल आणि तिला याच्याबद्दल काहीही त्या व्यक्तीचा इन्व्हॉल्वमेंट होणार नाही आणि इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन ऑफिसर पुढचं पाऊल घेऊ शकतो. तर सेक्शन 5मध्ये त्यांनी ड्युटीज ऑफ मॅजिस्ट्रेट, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि प्रोबेशन ऑफिसर असं यांच्या सर्व्हिसेस सांगितले की ते कसं या केसेसमध्ये काय काय करू शकतात. जशी इन्फॉर्मेशन आली समजा एखाद्या इन्फॉर्मेंटकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून, अननोन व्यक्तीकडून, अशा वेळेस हे लोक मदतीला येऊ शकतात. तर मॅजिस्ट्रेट त्या व्यक्तीला ज्याच्यासोबत शारीरिक हिंसा झालेली आहे तिला तो कंप्लेंट लिहिण्यासाठी सांगू शकतो. अशा ज्यांच्यावर शारीरिक हिंसा झाली आहे ती व्यक्तीने जर कंप्लेंट लिहिली तर लगेच, जर त्या व्यक्तीकडे तेवढे पैसे नसतील तर लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्टमधून त्या व्यक्तीला फ्री लॉयर देण्यात येतो, म्हणजे ती तिची केस लढू शकेल. जर तिला एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज असेल, म्हणजेच जसं की आपण म्हणू शकतो, जर तिला सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज असेल जसं की काउन्सेलिंग आहे आणि किंवा मग तिला असं काही पाहिजे असेल की ती त्या घरामध्ये राहू शकत नसेल हिंसाचारानंतर, मग त्या अशा वेळेस मॅजिस्ट्रेट, जसे शेल्टर होम आहे, प्रॉपर शेल्टर होम्स असतील किंवा जिथे त्यांची काळजी घेतली जाईल अशा महिलांची, त्यांना तिथे पाठवण्याची सोय करू शकतात. तर जेव्हा हिंसाचार होतो जर आणि स्त्रीला तिथून मूव्ह करायचं नसेल, म्हणजे एखाद्या वेळेस जर शारीरिक हिंसा झालेली आहे आणि स्त्रीला जर तिच्या नवऱ्याला माफ करायचं असेल,
त्याला वेळ द्यायचा असेल तर अशा वेळेस ते काउन्सिलिंगला जाऊ शकतात. काउन्सिलर म्हणजे समुपदेशक नेमला जातो कोर्टाकडून आणि हे समुपदेशक 2 महिन्यापर्यंत त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि नंतर जर त्यांच्यामध्ये ती कंडिशन सुरळीत झाली तर ठीक आहे, नाही तर मग पुढच्या स्टेपला जाऊ शकतात. तर ही जी काउन्सिलिंग होते किंवा ही जी त्यांची सगळं प्रोसिडिंग आहे पूर्ण डोमेस्टिक व्हायलन्स केसेसमधली, ही प्रोसिडिंग इन कॅमेरा म्हणजे असं सारेच लोक कोर्टात नाही येऊन बसणार, फक्त मॅजिस्ट्रेट आणि त्या दोघं जण ज्यांच्यामध्ये झालेलं आहे तेच फक्त येतील, म्हणजे डिस्प्युटेड पार्टीज येतील आणि अशा वेळेस त्यांचंच जबान वगैरे लिहून घेऊन सगळं नोंदणी करून ती केस पुढे जाईल. सगळ्यांनाच परमिशन नसेल त्या केसमध्ये की जस्ट आपण बघतो कोर्टामध्ये एखादी कुठली केस चालू असेल आणि आपण जस्ट कोर्टाची व्हिजिट केली तर आपल्याला जस्ट क्युरिओसिटी म्हणून जाऊन बसायचं असेल त्या कोर्टरूममध्ये तर तुम्ही नक्कीच जाऊन बसू शकता आणि मागच्या बेंचवर बसून तुम्ही ऐकू शकता आर्ग्युमेंट्स असं तसं सगळं. पण ह्या केसेसमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या असं नाही होणार. ते इन कॅमेरा म्हणजे फक्त ते बंदिस्त असेल आणि ते त्या लोकांपुरतंच मर्यादित असेल. आणि केसेस ऐकल्यानंतर मॅजिस्ट्रेट लोक जे काय आहे ते मॉनिटरी रिलीफ देऊ शकतील किंवा रेसिडेन्स रिलीफ देऊ शकतील किंवा केअर होममध्ये पाठवू शकतील. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की तर ह्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये पनिशमेंट काय आहे, तर याची पनिशमेंट 1 वर्ष असेल आणि 1 वर्षापर्यंत त्यांना जेल होऊ शकते आणि फाईन जर असेल तर 20,000पर्यंत फाईन लागतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम आपण बघतो की ह्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस घरातच दाबल्या जातात. जसं की आता समजा नवरा दारूडा असेल तर त्याला पाहिजे आता तो आला वाईफला जर मंगळसूत्र वगैरे मागून घेऊन जात असेल आणि किंवा ती कामाला जाते आणि तिचे पैसे घेत असेल तर हा देखील एक व्हायलन्स आहे. तर बायका बाहेर येत नाहीत, बोलत नाहीत, त्यांना जस्ट वाटतं की चला आपल्याला हा संसार वाचवायचा आहे असं तसं. तर असं चूप न बसता तुम्ही कायद्याची मदत घेऊ शकता. कुठलाही पुरुष स्त्रीधन नाही घेऊ शकत, स्त्रीधन हे स्त्रीचं असतं. अगेन डावरीमध्ये पण एकदा लग्न झाल्यानंतर पण काही व्यक्ती डावरी हुंडा मागतात की तुझ्या वडिलांनी आईवडिलांनी लग्नामध्ये काही दिलं नाही, आता हुंडा पाहिजे किंवा हे गाडी पाहिजे किंवा ट्रॅक्टर पाहिजे. हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये आपण त्याला घेऊ शकतो आणि कोणीही असं कंपल्शन नाही करू शकत की लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या वस्तू तो मागतो आहे, तर हे नाही व्यवस्थित नाही आहे. तर काही केसेसमध्ये जर मुलं असतील आणि डोमेस्टिक व्हायलन्स खूप ग्रेव्ह केस असेल तर कोर्ट मॅजिस्ट्रेट ते पण ऑर्डर देऊ शकतो की मुलं कुठे जातील, मुलांची कस्टडी कुठे असेल, कुठे राहतील, शेल्टर होमला राहतील की प्रोबेशन कुठे त्यांना पाठवण्यात येईल, हे सगळं मॅजिस्ट्रेट डिसाईड करतात. असा हा खूप चांगला कायदा आहे ज्या महिलांना हेल्प करण्यासाठी आहे. तर तुम्ही या कायद्याची मदत घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बघत राहा. थँक्यू सो मच.